नमस्कार. स्मार्ट सोलापूरकर शशिकांत धोत्रे यांचा सजना हा चित्रपट आज प्रदर्शित झालाय. आपण बघतोय सोलापूरकरांनी या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिलेला आहे आणि या चित्रपटाचे जे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत शशिकांत धोत्रे आणि त्यांच्यासोबत कलाकार मंडळी या ठिकाणी आले आहेत. दीदी, काय नाव आहे तुझं? राजनंदिनी. कसं वाटलं पिक्चर? मस्त होतं. काय आवडलं? त्यातले सगळे सॉंग्स आवडले. माझा केशर कांबळे. कसं वाटलं पिक्चर? लय भारी वाटत. काय आवडलं पिक्चर मधलं? काकाचं वंदनाचं काम. वंदनाचं काम आवडलं. काका, काय आवडलं? पिक्चर छान आहे, मला आवडला सगळा. बरं आमच्या मुलांनी काम केलंय. बरं हा, मुलांनी काम केलंय का? बरं, आनंद आहे मग. हा, पिक्चर मधलं काय आवडलं नेमकं? पिक्चरच मला पूर्ण आवडला. आवडलेला आहे. हा, पिक्चरच आवडला मला. तुझं काय नाव? माझं नाव गणेश अशोक राऊत. मी एक सोलापूरचा कलाकार म्हणून या पिक्चरकडे बघितलं तर खूपच छान पिक्चर निघालेला आहे आणि ते कलाकार सुद्धा आज आपल्या समोर येत आहेत आणि सैराट नंतर हे परत दुसरा चित्रपट निघाला आणि सुपर डुपर हिट होईल. अंजली जाधव. कसं वाटलं पिक्चर? छान होता. काय आवडलं पिक्चर मध्ये? पिक्चर मध्ये त्यानं प्रेम केलं पण ते सक्सेस केलं आणि त्यांनी गरीब परिस्थितीतून त्यांनी मोठा झाला. जर समजा आपल्याला जर म्हणजे लव्ह मॅरेज करायचं असेल त्या मुलग्यानं म्हणजे पूर्ण सेटल व्हावं जेणेकरून त्या मुलगीचं पुढं भविष्य चांगलं व्हावं यासाठी चांगला मेसेज आहे. पिक्चर छान आहे, मस्त आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये निगेटिव्ह एंड केला जातो पण इथं थोडंसं पॉझिटिव्ह झालंय. पॉझिटिव्ह केलं आणि छान केले, शेवट छान केलं आणि फॅमिलीसह बघण्यासारखं आहे असं वाटतं का? हो हो आहे छान आहे. दीदी, कसं वाटलं पिक्चर? खूप छान आणि आवडलं? तिच्यातलं जे एवढं मस्त होतं ना, खूपच भारी. काय आवडलं? गाणी? तिच्यातले सॉंग्स आणि जे तिच्यातले ऍक्शन्स जे होते ना, एवढे पॉझिटिव्ह होते, खूपच छान. साधना बघितलं पिक्चर? हो, पिक्चर काय आवडलं? खूप छान आहे पिक्चर. काय मेसेज दिला असं वाटतं? मेसेज असा चांगलाच आहे. चांगलं झालं. पिक्चर छान आहे. आवडला? हो, आताच्या मुलांसाठी तर खूप छान आहे पिक्चर. मेसेज दिलाय पण चांगला. हो, मेसेज खूप छान आहे, मुलांसाठी खूप छान आहे, आताच्या चालू पिढीसाठी तर खूप छान आहे. सजना चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत शशिकांत धोत्रे आणि सगळी कलाकारांची टीम या ठिकाणी आलेली आहे. या कलाकारांना भेटण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी दिसून येते आपल्याला. सोलापूरकरांनी या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिलेला आहे. काय नाव आहे तुमचं? मी पूजा इटगी आहे. एकदम अप्रतिम होतं, एकदम झकास होतं पिक्चर सजना. काय आवडलं, काय आवडलं नाही? नाही, एकदम मस्त होतं, सगळे सीन भारी होते, एकदम छान होते. काय सांगता? चांगलं आहे पिक्चर. बघण्यासारखं हा, आहे? बघण्यासारखं आहे. सगळ्यांनी बघायला हा, पाहिजे. बघितलं. हा, सगळे. काय नाव आहे तुमचं? सुकन्या बनसोडे. कसं वाटलं पिक्चर? खूप छान, खूप छान. मी माया हुनमाने. पिक्चर पिक्चर बद्दल काय सांगता? खूप छान होता पिक्चर, बघून छान वाटलं. बरेच जण आता टीव्हीवर पिक्चर येईल म्हणून वाट बघत बसतात, त्यांना काय सांगायचं? आता त्यांनी प्रत्यक्षात बघितलेलं खूप छान. टीव्हीवर बघण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन बघितलेलं खूप भारी. सोलापूरचे बरेच कलाकार याच्यामध्ये आहेत. हो, भरपूर आहेत. जास्त करून ग्रामीण भागातले भरपूर आहेत. ग्रामीण भाग पूर्ण दाखवलेला आहे याच्यामध्ये. हो हो, पूर्ण दाखवलेला आहे ग्रामीण भाग. दादाराव इंगळे. मी शशिकांतच्या गावचा आहे, आमचे मित्र आहेत ते. आणि त्यांनी जेवढ्या कष्टातून परिश्रमातून जेवढा पिक्चर बनवला तर ते ऑल इंडियात सुपरहिट होणार. ऑल इंडियात. माझं नाव युवराज. सर्वांनी येऊन हा पिक्चर पाहावा हीच विचार आणि भरपूर असं कलर कॉम्बिनेशन आणि मस्त असं पिक्चर बनवलेलं आहे. प्रेमावरचा बी आहे आणि सर्व मस्त असा पिक्चर आहे. सर्वांनी येऊन पाहावा. छान आहे पिक्चर, आवर्जून सगळ्यांनी बघावा असं आहे. छान आहे, खूप छान आहे. सामाजिक संदेश पण दिलाय त्याच्यामध्ये. खूप छान आहे. हो, ठीक आहे, छान आहे. मूवीज खूप सुंदर होता आणि त्याच्यामधले सगळे सॉंग्स पण एक नंबर आहे. शशिकांत धोत्रे यांचे मित्र स्नेही सचिन दादा आपल्यासोबत आहेत. एक कलाकार म्हणून या चित्रपटाकडे कसं पाहता? खरं तर एक फार मोठी पर्वणी आहे आपल्या सोलापूरसाठी, एका महाराष्ट्रासाठी. शशिकांत धोत्रे एक खूप माझा जवळपास 15 वर्ष झाला आम्ही मित्र आहोत आणि त्याचं एक स्वप्न होतं एक फिल्म बनवण्याचं, ते आज साकार होताना मी बघतोय. अतिशय मनस्वी आनंद वाटतंय की एक वेगळा फिल्म इथे या महाराष्ट्राला त्यांनी दिलाय. रंग आणि चित्र आणि चित्रपट याचा जो संगम आहे तो अशा एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला तर आवडला. आपण ही गर्दी बघतोयच. फिल्म ही एक वेगळी
कॉन्सेप्ट घेऊन इथे आला, एक वेगळी कथा घेऊन आला आहे. चित्रकारिकेतला त्याचं यश आणि या पिक्चरमधलं पहिलं यश मला असं वाटते की या दोन्हीचा साक्षीदार म्हणून मी इथे आहे आणि एक सुंदर असं विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो मला आवडला आणि इतरांनाही आवडेल. तर सोलापूरकरांनी भरभरून याला साथ द्यावी, चित्रपट बघावा आणि आपली प्रतिक्रिया आपण द्यावी. आणि खरं तर आपल्या सोलापूरचा एक सुपुत्र म्हणून आपण त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकदा तरी हा चित्रपट बघावा. मी गीता किशोर भागवत बार्शीहून आले. मी सजना हा पिक्चर खूप छान आहे, मनाला भावणार आहे. वंदना आणि सजनाने एकदम छान काम केले की असं मनाला भावून असं रियालिटी होती. खूप खूप छान आहे. सर्वांनी हा पिक्चर बघावा. त्यातनं घेण्यासारखं आहे. म्हणजे तो एवढं ह्याच्यात श्रम करून शिकला, शेवट जे साध्य करायचं साध्य केलं त्यांनी ना. म्हणजे शेवटच्या इच्छा म्हणजे होती ना इच्छा, ती शिक्षण करून PSI झाला, त्याचं प्रेम होतं तिच्यामध्ये, सक्सेस झालं. आणि चित्रीकरण कसं आहे? एकदम छान आहे. चित्रीकरण माझाच मामाचा मुलगा आहे प्रशांत देशमाने म्हणून, तोच आहे तो कोल्हापूरचा. हो छान आहे. गाणे पण छान आहेत, सगळं छान आहे. सजनाचे निर्माते दिग्दर्शक शशिकांत दादा आपल्या सोबत आहेत. दादा, सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? काय भावना आहे? आनंद होतोय. महाराष्ट्रातल्या लोकांना, आपल्या माणसांना सिनेमा आवडायला लागलाय, भाऊक होतात, व्हिज्युअल्स आवडत आहेत, संगीत आवडत आहे, खूप चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. सगळं आजचं वातावरण बघून भारी वाटतंय. एंड एकदम कलरफुल झालेला आहे. हा, सगळ्याचा शशिकांत धोत्रेच्या स्टाईलमध्ये झालेला आहे. हा, ठरवून केलेलं आहे वेगवेगळ्या अर्थाने, सकारात्मक मेसेज पण आणि व्हिज्युअल्स, म्युझिक, ह्या सगळ्या अर्थाने. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की चित्रपटाचा एंड सुद्धा एकदम पॉझिटिव्ह झालेला आहे. हा, ठरवून केलं. म्हणजे मला आता तुम्ही बघितलीच गोष्ट आणि बऱ्याच ठिकाणी बोललोय पण की का पॉझिटिव्ह एंड केला आहे. मला गरज वाटली. आता आजूबाजूला जे पण काही दिसतं आपल्याला अवतीभोवती, त्या ह्याच्यातनं मला असं वाटलं की खूप गरजेचं आहे असे पॉझिटिव्ह मेसेजेस जाणं. वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्समधनं मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला. सोलापूरकरांचा, महाराष्ट्रकरांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, काय भावना आहे? खूप छान वाटतंय आणि आज भरपूर दिवसांनी घरी आल्यासारखं वाटतंय आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघते तर खूप छान वाटतंय. तुमच्याविषयी सांगा की कुठून आहात, काय कसं? मी वडवळ गावची आहे, मोहोळ तालुक्यातली. भाऊंच्या गावाजवळच माझं गाव आहे आणि 3-4 वर्षाची मेहनत केली आहे, त्याचं आज फळ भेटतं असं वाटतंय आणि छान फिलिंग आहे. खरं तर सोलापूर हे आपली फॅमिलीच आहे, त्याच्यामुळे फॅमिली करून प्रेम भेटतंय ते खरंच लय भारी वाटतंय मनातून. आणि असंच साथ द्यावी आपल्या फॅमिलीनं, सोलापूरवाल्यांनी, कारण आपण सोलापूरकर सगळ्यात पुढं असतो. नमस्कार, मी आकाश सरवगड. आज जे काय इथलं प्रेम बघून एकदम भरून आले, भारी वाटतंय. मला माहिती आहे सोलापूर आपलंच आहे, त्यामुळे आपल्या माणसाला आपल्याकडनं प्रेम असं द्या म्हणून कधी मागावं लागत नाही. ते आज दिसायला लागले तर न मागताच भरपूर मिळाले, त्यामुळं मी खूप आभारी आहे. बरेच जण आता टीव्हीवर पिक्चर यायची वाट बघतात, त्या लोकांना काय सांगायचं, थिएटरमध्ये येण्यासाठी काय आव्हान करायचं? हां, त्यांना एकच सांगेन मी की ही फिल्म फक्त तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघा, थिएटरला जाऊन बघा, कारण की हे जे व्हिज्युअलची आणि म्युझिकची जी मजा आहे ती तुम्हाला टीव्हीवर नाही मिळणार. तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा नक्की पहा सिनेमा. जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।